आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हे महादेव, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आत्मा आणि जीवात्म्याची व्याख्या करता करता मनुष्याच्या स्थूल आणि सूक्ष्म शरीराबद्दल सांगतायत. मला हे जाणून घ्यायचंय की या सूक्ष्म शरीराचा आकार काय असतो? देवी, सूक्ष्म शरीराचा आकार व्यक्तीच्या बाहेरील स्थूल शरीरासारखाच असतो, पण तो फारच छोटा असतो. हे अति लघुरूप इतकं सूक्ष्म असतं की साधारण मानवी डोळ्यांना ते दिसत नाही. प्रभू, भलेही छोटं असेल पण आहे तर शरीरच, मग का दिसत नाही? कारण त्या शरीरात पृथ्वी आणि जलासारखी स्थूल तत्व नसतात. म्हणूनच स्थूल चक्षुंना ते अजिबात दिसत नाहीत. देवी, भगवंताच्या या महाविशाल सृष्टीमध्ये वेगवेगळ्या लोकात राहणाऱ्या जीवांची शरीरं वेगवेगळ्या तत्वांनी बनलेली असतात. भगवान, मानव शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे, पण त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर एकच कसं? नाही देवी, त्या स्थूल शरीराच्या आत वेगवेगळ्या स्तरांवर 5च शरीर असतात. पहिलं अन्नमय कोश, जे बाहेरचं स्थूल शरीर आहे, जे दिसून येतं. दुसरं प्राणामय कोश, इथून सूक्ष्म शरीराची सुरुवात होते, ज्याला बघता येत नाही. हे प्राणशक्तीचं केंद्र असतं. तिसरं मनोमय कोश, हे शरीर प्राणमय कोशापेक्षाही अधिक सूक्ष्म असतं. हे मनातल्या विचारांनी बनलेलं असतं. हे सूक्ष्म असतं, अर्थात साधारण नेत्रांच्या दृष्टीने हे बघता येत नाही. पण जे ज्ञानी सिद्धी प्राप्त करतात ते याला बघू शकतात. मनोमय कोशांतर, जे 4थं शरीर आहे, त्याला ज्ञानमय कोश असं म्हणतात. यात व्यक्तीच्या सर्व ज्ञानाचा समावेश असतो. 5वा आनंदमयी कोश असतो. हे शरीर अतिसूक्ष्म आहे. यातच आत्म्याचा निवास असतो. परंतु या शरीरामधला कुठला कोश किंवा कोणतं शरीर जीवात्म्यासोबत जातं? देवी, मृत्यूनंतर जीवात्मा मनोमय कोशाला धारण करून पुढे जात असतो. या सूक्ष्म शरीरात त्याच्याबरोबर त्याच्या आधीच्या जन्मातले संस्कार, त्याच्या चांगल्या वाईट वृत्ती, त्याच्या पाप पुण्याचा हिशोब अशा प्रकारे त्याच्या बरोबर जातात. जसं की वायू त्याच्या बरोबर फुलांचा सुगंध घेऊन येतो. हे पार्था, या सृष्टीतल्या प्राण्यांना मृत्यूनंतर आपापल्या कर्मांप्रमाणे आधी त्यांना परलोकात जाऊन काही वेळ घालवावा लागतो, जिथे ते आधीच्या जन्मात केलेल्या पुण्यकर्म आणि पापकर्मांची फळं भोगतात. मग जेव्हा त्यांच्या पापपुण्यांप्रमाणे त्यांच्या सुख दुःख भोगण्याचा हिशोब संपतो, तेव्हा ते या मृत्यूलोकात परत जन्म घेतात. या मृत्यूलोकाला कर्मलोकही म्हटलं जातं, कारण याच लोकात व्यक्तीला ती कर्म करायचा अधिकार आहे ज्यांनी त्यांचं प्रारब्ध बनतं.